मानसिक परिस्थितीचा, तर त्याचा परिणाम तिच्या दुधावर पण होतो. न्यू एज मॉम आहे तर त्यांना एक डाऊट असतो, ब्रेस्ट फिडिंग केलं फिगर चेंज होऊ शकते. फिगरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान जे म्हणते त्याची योग्य पद्धती काय आहे? एक बाळ, दुसरं आई आणि आईचं दूध आणि तिसरं सराउंडिंग, त्यानं ब्रेस्ट मिल्क सिक्रेशन पण चांगलं होतं आणि बेबीचं त्या सकिंगचा रिदम असतो, त्या रिदम मध्ये पिता पिता त्यांना झोप लागते. बाळाच्या पायाला थोड्याशा टिचक्या मारून त्याला थोडंसं जाग करावं आणि अजून ते पिते का बघावं. साधारण 6-7 महिन्याच्या बाळाला घेऊन एक आई आणि आजी आली की ते बाळ काहीच आकाराशिवाय काही बोलत नव्हतं. मग मी त्यांना नुसतं एवढं सांगितलं की तुम्ही जेव्हा त्या बाळाला झोपवता तुम्हाला काय म्हणावं वाटतं त्या बाळानं मला आई म्हटलं पाहिजे, की रोज तिला झोपवताना आई आई असं म्हणून झोपवा तिला. ते बाळ सडनली उठलं आणि आया असं म्हटलं. ते तिथून ती जी मुलगी अजूनही मी बघतो त्याला, ती जी बोलती ती बोलतीच आहे आता. काही कंडिशन्स अशा आहेत की ज्यामध्ये दूध पाजणं शक्य नाही किंवा दूध आलं तरी पाजू नये आपण म्हणतो. जसं HIV आहे, कॅन्सरचे काही आजार आहेत. काही स्त्रियांच्यामध्ये काही आजार असतील, मग अशी आपण जसं बोललो तर बॉटल फिडिंग जे म्हणतो आपण, ची परत योग्य पद्धत काय आहे? बाटलीनंच दूध पाजायचं का हे बघावं. शक्य असेल तर वाटी चमच्यानं दूध पाजावं. स्तनपानाचा विषय घेत मग ते साधारण कधीपर्यंत केलं तर पाहिजे? आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मदर ह्या खूप उशीतच असतात. 10 महिने झाले की तुम्ही आईचं दूध पाजून झाल्यानंतर ॲफ्लुएंट सोसायटीज किंवा आरामात राहणारी जी मंडळी ज्यांना कष्ट कमी असतात त्या आयांचं दूध येणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं, हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट आपण जुन्या बॉलिवूड मूवीमध्येही बघितलं होतं, जेव्हा आपला हिरो विलनला म्हणतो की माँ का दूध पिया है तो आजा, हे त्याच्यातूनच आलं असेल कदाचित. पण जेव्हा स्तनपान किंवा ब्रेस्ट फिडिंग बद्दल आपण बोलतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनही माहीत नाही आहेत. म्हणजे ते बाळाच्या दृष्टीने महत्वाचं किती आहे, आईच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे आणि इनफॅक्ट समाजाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. आज ह्याच गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर विश्राम लोमटे सर. वेलकम टू द हेल्दी शो सर. नमस्कार. सर, ते आपल्याकडे म्हणजे फार पूर्वीपासून परंपरा आहे की एक बाळंतपण स्त्री असेल तर तिला मेथीचे लाडू किंवा शतावरी किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी तिला खायला दिल्या जातात की जेणेकरून तिचं आणि तिच्या बाळाचं पोषण व्हावं आणि फ्युचरमध्ये तिचं मिल्क सिक्रेशन्स किंवा दूध चांगल्या पद्धतीचं यावं. बरोबर आहे. तर याला काय सायंटिफिक पण रिझन आहे? नक्कीच. परत मगाशी गुट्टीच्या बाबत आपण जे बोललो तोच विषय आहे की जेव्हा बाळाला तुम्ही म्हणजे रादर प्रेग्नन्सी जेव्हा असते तेव्हा एक जीव ॲडिशनल तुम्ही तुमच्या पोटामध्ये वाढवत असता. उपमा थोडीशी चुकीची पण आता मला सुचली म्हणून मी सांगतो. एखादा माणूस 50 किलो पोतं रोज खांद्यावरती घेऊन जातोय तर तो अर्धी एक भाकरी जास्त खाईल की नाही इतर माणसांपेक्षा. मग असंच ती आई तिच्या पोटामध्ये एक 2-2.5 किलोचा गोळा वाढवतीये तर तिला, आणि तो ऍक्टिव्ह आहे गोळा, रोज वाढ त्याची वाढ होती. त्यामुळे प्रेग्नन्सी पासूनच तिला आहार जास्त लागेल. परत मी म्हटलं तसं की क्वालिटी आणि क्वांटिटी. तर तुम्हाला स्मॉल क्वांटिटीमध्ये चांगली क्वालिटी खायची असेल तर सकस अन्न खायला पाहिजे. मग आता तुम्ही ज्या पदार्थांची नावं घेतली, डिंकाचा लाडू असेल, हळीवाचा लाडू असेल, या सगळ्या आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमधले सकस आहाराचे भाग आहेत ते. त्यामुळे ते तिनं खायला पाहिजेत. आणि परत मी सांगेन, हा विषय प्रेग्नंट झाल्यावरच नाही करायला पाहिजे. महिलांच्या बाबतीत ती वयात येणं जे म्हणतो म्हणजे पिरियड्स चालू झाले की तेव्हापासून तिच्या रक्तस्राव जो होतो त्याच्यातनं शरीरातले बहुतेक सगळे घटक त्या रक्तस्रावातून तिचे दर महिन्याला जातात. किती ती स्त्री सहन करते बघा, किंवा काय तिची हे अवस्था असेल. तर त्यामुळं तिला तेव्हापासूनच तुम्ही तो सकस आहार द्यायला पाहिजे की ती वयात आली की त्या मुलीला सकस आहार द्यायला पाहिजे. ती जर हेल्दी असेल, फिजिकली हेल्दी असेल, मेंटली हेल्दी असेल, सुपोषित असेल तर ती तुमचं जे कुटुंबाचं पुढचं जे काय पुढची पिढी निर्माण करणार आहे ती चांगली पिढी निर्माण करू शकेल. तुम्ही जर तिलाच जर व्यवस्थित खायला दिलं नाही तर ते मशीन जर चांगलं नसेल, प्रॉडक्ट कसं चांगलं येणार. त्यामुळं मशीन चांगलं केलं पाहिजे. परत मी म्हणतो की काही लोकांना राग येईल मशीन असं म्हटल्याबद्दल, पण त्याचा अर्थ समजून घ्या की ती तुमची पिढी पुढची निर्माण करणारं मशीन आहे. त्यामुळे ते चांगलं असलं पाहिजे तर त्याच्यातून तयार होणारं प्रॉडक्ट चांगलं आहे. त्यामुळं एखादी मुलगी वयात आली की तेव्हापासून तिच्या शरीराची, तिच्या तब्येतीची, तिच्या स्वच्छतेची, तिच्या मनाची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. प्रेग्नन्सी झाल्यावर तर अर्थातच तिला ते खायला द्यायला पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर परत तोच प्रकार की तिला त्या बाळाला दुधाच्या मार्फत जगवायचं आहे. मग त्या बाळाला सकस दूध पाहिजे असेल तर आईला
व्यवस्थित मिळाला पाहिजे. हो. बरं, शरीर 2 प्रकारे काम करतं, म्हणजे त्या आईलाही परत जगलं पाहिजे. हो. ती आई जगली तर बाळ जगेल. हा. त्यामुळे ते शरीराला पहिल्याला आईला जगवायसाठी जे काही हम्म. आहार मिळतो त्यातला काही भाग स्वतःला ठेवून घ्यायला लागेल हम्म. आणि मग दुधातनं बाळाला जाईल. हम्म. त्यामुळे 2 जीव जे जगवायचे आहेत त्यामुळं सकस आहार, थोडा जास्त आहार हा नक्की मिळायला पाहिजे. हम्म. मग त्या अनुषंगानं आता परत म्हटलं हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या वेळच्या अभ्यासकांनी त्यांच्या निरीक्षणातून असेल. आता आपल्याकडं लॅबोरेटरीज आहेत, आपण त्याच्यात टेस्ट करून ठेवतो, पण त्यांनी निरीक्षणातून त्या गोष्टी केलेलं. ठरवल्या. त्यामुळे त्या केलेल्या त्या काही चुकीच्या आहेत अशातला भाग नाही. हो. त्यामुळे त्या नक्की कराव्यात, नक्की पाळाव्यात. हो. अलीकडच्या काळात तुम्हाला प्युअर फूड म्हणा किंवा काय मार्केट फूड जे आपण रेडीमेड फूड मिळतं, तुम्हाला ते वापरायचं असेल तर त्याच्यातली स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील त्या, तर सकसता आणि स्वच्छता ह्या 2 गोष्टी असतील तर तुम्ही तेच वापरायला पाहिजे असं काही नाही. आत्ताच नवीन रेडीमेड जे आहे ते घेऊ शकता. पण नक्की आईला ऍडिशनल आहाराची, गरज असते. कॅलरीजची आणि सकस आहाराची, परत कॅलरीज डिफरंट, क्वालिटी डिफरंट, म्हणजे त्याच्यात योग्य विटॅमिन्स, योग्य प्रोटीन्स, योग्य फॅट, योग्य कार्बोहायड्रेट्स, या योग्य मिनरल्स, या सगळ्या योग्य प्रमाणात बॅलन्स पाहिजे. ह्याची गरज आहे नक्कीच आणि ते द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त ते काय परंपरागत फूड आहे म्हणून असंही न त्याच्याकडे बघता ऍक्च्युअली सायंटिफिक आणि गरजेचं आहे म्हणून ते घ्यायला पाहिजे. नक्कीच. त्याच्यात फक्त परत मी म्हटलं तसं की आपण जेव्हा करतो त्याचा बॅलन्स आहे की नाही असं होऊ शकतं. त्या व्यक्तिसापेक्ष पण बघायला पाहिजे की तुमचं त्याचं जे प्रमाण आहे, आता ते थोडंसं आयुर्वेदिक डॉक्टर्स सांगू शकतील त्यातलं, जास्त मी फार नाही सांगू शकणार त्यातलं. पण त्याच्या पद्धतीचा आहार पाहिजे का, तर नेहमीच्या आहारापेक्षा असा आहार तिला द्यायला पाहिजे हे नक्की. एखादी आई असते तर तिच्या मानसिक परिस्थितीचा, म्हणजे तिच्यावर असणाऱ्या ताणतणावाचा, राग, आनंद, द्वेष, ह्या अशा वेगवेगळ्या भावना आहेत, तर त्याचा परिणाम तिच्या दुधावर पण होतो. आणि त्याला आपण जो म्हणू शकतो की बॉडी माइंड कनेक्शन, असं काही आपल्या मेडिकल सायन्समध्ये पण आहे का की बाबा याचा इम्पॅक्ट याच्या दुधाच्या याच्या क्वालिटी ऑफ मिल्कवर पण होऊ शकतो? सायंटिफिकली असं प्रूव्ह करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे आपण सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं किंवा अजून तोपर्यंत रिसर्च झाला नाही तिथपर्यंत, असं सांगतो ना तुम्हाला. सायन्सच्या भाषेत मी जर चिडलो असेल तर त्या दुधातले जे कंटेंट आहे त्याचं कंपोजिशन जे आहे ते बिघडलं का असं आपल्याला म्हणायचं. असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे मला माझ्या तरी वाचनात असा कुठे रिसर्च झालाय वगैरे अशा काही गोष्टी आल्या नाहीत. पण परत मगाशी मी म्हटलं तसं आपण येऊ शकतो का असं दोन्ही गोष्टी तेच सांगतोय मी तुम्हाला. मगाशी जे आपण गर्भसंस्कार हा जो भाग बघितला त्यातलाच तो भाग आहे की तुम्ही चांगलं खाल्लं, चांगला विचार केला, चांगलं ऐकलं तर नक्की त्याचा चांगला परिणाम होतो. मी माझ्या प्रॅक्टिस मधला एक तुम्हाला अनुभव सांगतो. एक साधारण 6-7 महिन्याच्या बाळाला घेऊन एक आई आणि आजी आली की ते बाळ काहीच आकाराशिवाय काही बोलत नव्हतं, दुसरं काही शब्द ते तोंडातनं काढत नव्हतं आणि त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले, काही त्यांना जमेना. आम्ही त्याचे तपास केले तर सिस्टीम सगळ्या चांगल्या होत्या, म्हणजे मशीन सगळं चांगलं होतं, पण प्रोडक्शन काही होत नव्हतं. मग मी त्यांना नुसतं एवढं सांगितलं की तुम्ही जेव्हा त्या बाळाला झोपवता तुम्हाला काय म्हणावं वाटते त्या बाळानं, तर त्या आईला परत मी मग सांगितलं की त्या बाळानं मला आई म्हटलं पाहिजे, ह्याच्यासाठी ती इगर होती अगदी. आणि मग शेजारची बाळं, बाकीची बाळं म्हणतात पण माझं मूल म्हणत नाही मला, याचं तिला दुःख होतं. म्हटलं तुम्ही फक्त एवढंच करा की रोज तिला झोपवताना, त्या बाळाला झोपवताना तुम्ही तिला डोक्यावर आपण थापटतो तसं ते थापट तेव्हा आई 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 असं म्हणत झोपवा तिला. असं एक साधारण 1.5 महिन्याचा त्यांचा कालावधी गेला आणि 1.5 महिन्यानं ते बाळ सडनली उठलं आणि आया असं म्हटलं. ते ती आई एवढी खुश झाली, त्याच दिवशी लगेच घेऊन आली. मला डॉक्टर तुम्ही सांगितलं, औषध काहीच नाही तिला दिलं किंवा बाकी मल्टीव्हिटॅमिन वगैरे सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आधीपासून चालू होत्या. म्हणजे लिटरली स्पीकिंग त्यासाठी काही एकही औषध दिलं नाही. फक्त एवढंच त्यांना सांगितलं तुम्ही न थकता हे म्हणत राहायचं. मग ते कधी ती आई स्वतः म्हणायची, कधी आजी म्हणायची, कधी आजोबा ते घरचे म्हणायचे, पण हे सगळं चालू होतं. आणि ती सडनली एक दिवस उठली आणि आया म्हणते. तिथून ती जी मुलगी अजूनही मी बघतो त्याला, ती जी बोलती ती बोलतीच आहे आता. पण तुम्ही जे म्हणालात की असा त्याचा संस्कार जे म्हणतो आपण तसा त्याचा तो परिणाम होत असतो. त्यामुळे असं सायंटिफिक एव्हिडन्स ऍज सच प्रूव्ह नाहीत, पण एक्सपिरियन्स माझ्या वाचनात आलं नाहीये. एक्सपिरियन्स आहेच नक्कीच. किंवा आता म्हणून आम्ही नेहमी सांगतो मी की तुम्ही बाळाला झोपवताना आपले जे रामरक्षा असेल, गणपती स्तोत्र असेल, अशा गोष्टी बारीक आवाजात किंवा काही मंत्र असतील, आपलं गायत्री मंत्र असेल,
अशा गोष्टी उशाशी आपल्याला जर म्हणता येत नसतील म्हणजे आधी अलीकडच्या पिढीत ते खरंच अवघड आहे, तर तुमच्या मोबाईलमध्ये असतात, तर ते बारीक आवाजात उशापाशी लावून ठेवा. याचा नक्की परिणाम होतो, पण क्वांटिटेटिव्हली आपण ते मोजू शकत नाही. हा भाग आहे त्याचा. म्हणजे त्याच्या आमच्या भाषेत म्हणायचं तर कंट्रोल स्टडी वगैरे अशा सगळ्या गोष्टी करून बघायला पाहिजेत. बरं केले असतील तर माझ्याही परत मी म्हटलं तसं वाचनात आलेलं नाही. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जर दुष्परिणाम होत नसतील तर मग करायला काहीच हरकत नाही. झाले तर चांगलेच परिणाम होणार आहेत. परफेक्ट, नक्की वाईट परिणाम होणार नाही तर लावून ठेवायला काय झाला तर फायदाच होईल. सर तुम्ही आता जो इन्सिडेंट सांगितला ना ज्या आईबद्दल की तिला जो रागा होता की बाबा हे बाळ मला आई का म्हणत नाही, थोडं सिमिलर एक्सपिरियन्स माझ्यासोबत पण झाला होता. म्हणजे माझ्या घरी झाला होता जेव्हा माझी मुलगी जन्मली. तिने फर्स्ट वर्ड घेतलं ते पापा. अच्छा. आणि जेव्हा ती पापा म्हटले तेव्हा सगळे आनंदी व्हायचे की तिची आई तिच्याची सोबत ही आई का म्हणत नाही. ती दिवस रात्र आम्ही मेहनत करतो आणि ही नाव पापाचं घेते. नाही ते कसं आहे, पापा हा मोनोसिलेबल वर्ड आहे, म्हणजे तो आकारांती शब्द आहे किंवा आकारांती पा हे आकारांती अक्षर आहेत. आकारांती अक्षर म्हणणं सोपं असते अकारांती अक्षर म्हणण्यापेक्षा. अ आ इ ई उ ऊ असं आपण जे म्हणतो आपण त्यातलं आ हे म्हणणं सोपं असतं. बाकीचे अक्षर जे म्हणणं असतं ते थोडस अवघड असतं. त्यामुळे पापा, बाबा, काका, मामा हे बऱ्याचदा बाळ समजून म्हणत नसतं. आई हा शब्द त्या व्यक्तीला समजून म्हणत होते की ही माझी आई आहे, की जी मला ब्रेस्ट फिडिंग करते असं म्हणून आपण ते तिला ट्रेनिंग देत असतो म्हणून ती म्हणते. त्यामुळं खरा शब्द जर बाळ कुठला म्हणत असेल पहिलं तर ते आईच म्हणतं. बाबा आणि हे सगळे मोनोसिलेबल वर्ड आलेले आवाज आहेत, स्वरयंत्रातनं आलेले आवाज आहेत, ते अर्थपूर्ण असतील. फार खुश होण्यात काय अर्थ नाही, नाराज पण व्हायचं कारण नाही. ते त्या बाळाच्या बाबतीत काय झालं असेल ते बघायला लागेल. पण दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की कदाचित ते असं स्वरयंत्रानं पहिला काढलेला स्वर आ हा असतो आणि मग त्याच्याशी रिलेटेड आ बाप वगैरे किंवा का असं आपण म्हणतो तसं असतं ते. पण समजून उच्चारलेला शब्द हा आई असतो. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, ते फॅक्ट. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तसं आहे सर. आता जे मॉडर्न युग आहे म्हणजे आजकालच्या ज्या न्यू एज मॉम आहे, तर त्यांना एक बेसिकली ही शंका असते किंवा बाबा एक डाऊट असतो की मी स्तनपान केले किंवा ब्रेस्ट फिडिंग केलं तर माझं फिगर चेंज होऊ शकते किंवा माझ्या बॉडी शेपमध्ये चेंजेस येऊ शकतात आणि जे ऑब्व्हियसली चांगले होणार नाही. तर हे कितपत फॅक्ट आहे? परत हे थोडंसं सापेक्ष म्हणतो आपण. तसं आहे की तुम्ही जर बाळाला जन्माला घातलंय तर त्या बाळाला जगवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी तुमची. ही जबाबदारीची जाणीव आई वडील किंवा घरच्यांना सगळ्यांनाच असायला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून मी परत असं म्हणेन की कुटुंब किंवा समाज किंवा समाजातले हे जे ट्रेनिंग देणारे, अवेअरनेस निर्माण करणारे म्हणजे ह्यांची पण जबाबदारी आहे की त्या आईला ते समजून सांगितलं पाहिजे की तुझं बाळ आहे, ते तुझ्यावर अवलंबून आहे, तर त्याला बाहेरचं कशासाठी वरचं खायला घालतीस, तुझं तू पास. आणि परत त्याच्यातनं दुसरा मोठा ऍडव्हान्टेज मगाशी मी सांगितलं तसं मदर बेबी बॉन्डिंग तयार होतं, ते महत्वाचं असतं. पण फिगरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुम्ही योग्य व्यायाम आणि योग्य आहार याचं जर समन्वय व्यवस्थित साधला, बॅलन्स जर व्यवस्थित ठेवला तर तुमची फिगर खराब होतेच असं नाही किंवा खराब होणार नाही. पहिला भाग. दुसरा भाग असा झाला तर असा आहे की तुम्ही किती दिवस पाजणार आहे बाळाला. साधारण 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, त्याच्यानंतर हळूहळू बाळाला अंगावर पाजायचं तुम्ही कमी करता. 1 वर्षापर्यंत तुम्ही अंगावर पाजता, फार फार तर 2 वर्षापर्यंत आपण म्हणूया. तिथून ऑलमोस्ट पूर्ण बंद झालेलं असतं. मग तुमच्या साधारण 70 वर्षाच्या आयुष्यातली 2 वर्ष एका बाळाला अंगावर पाजण्यासाठी दिली तर काय बघितली. त्याच्यानंतर तुम्हाला काय तुमचं डाएटिंग, व्यायाम, जिम बिम करायचं ते सगळं करून परत तुम्ही यू कॅन रिगेन युअर रिशेप, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि थोडंसं वेगळ्या अर्थानं किंवा मजेशीर यानं म्हणायचं झालं तर आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलता येतात. म्हणजे तुम्हाला तुमचं घर बदलता येतं, घरातला टीव्ही बदलता येतो, फर्निचर बदलता येतं, अगदीच वेळ आली तर नवरा सुद्धा बदलता येतो. पण त्या बाळाला परत एकदा तुम्ही दूध दिलं नाही किंवा बंद केलं तर त्या बाळाला परत त्याचं हक्काचं दूध तुम्हाला आयुष्यात कधीही पाजता येत नाही. त्यामुळे त्याचा आनंद आईनेही सोडू नये आणि त्या बाळाचा हक्कही मारू नये. त्यामुळं नक्की थोडंसं आपण डिस्फिगर झालो तर काही बिघडत नाही.
व्यवस्थित खावं, व्यवस्थित बाळाला चांगलं सकस भरपूर दूध द्यावं आणि दूध द्यायचं पाजायचं जेव्हा आपण बंद करू तेव्हा परत आपण आपल्या फिगरच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला व्यायाम करायचे आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि परत मी मगाशी म्हटलं तसं फिडिंग करताना सुद्धा तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायाम करावा. अजून एक गोष्ट सांगतो, दूध येणं किंवा दूध पुरवणं हा विषय जसं झालं, ॲफ्लुएंट सोसायटीज किंवा आरामात राहणारी जी मंडळी ज्यांना कष्ट कमी असतात त्या आयांचं दूध कमी असतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो रस्त्यावर वाढणारी पोरं टकाटक दिसतात, चांगले वाढतात, त्यांच्या आयांना भरपूर दूध येतं. तर दूध छाती जी आहे म्हणजे मिल्क तयार करणारे जे आपल्या शरीरातल्या पेशी आहेत, ग्लँड्स ज्यांना म्हणतो आपण, दे आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. म्हणजे शरीराला घर्मग्रंथी आपल्या शरीरात जे आहेत त्यांच्यामध्ये निसर्गानं बदल करून त्याच्यातनं त्या ग्रंथी म्हणजेच दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे आपल्याला घाम केव्हा जास्त येतो, जेव्हा आपण कष्ट शारीरिक व्यायाम जास्त करतो तेव्हा आपल्याला घाम जास्त येतो. तसंच जर तुम्ही योग्य व्यायाम केलात तर तुम्हाला दूध जास्त येईल. तुम्ही व्यायाम केला नाही, सेडेंटरी लाईफ जर जगत राहिलात, आरामात राहिलात तर तुम्हाला दूध येणार नाही. आणि सेडेंटरी लाईफ आपण जगलो तर आपलं वजन पण वाढतं किंवा डिसफिगर जे आपण म्हणतो, चांगली फिगर पण आपली राहत नाही. त्यामुळं दूध पण भरपूर येणं, दूध पण बाळाला चांगलं मिळणं या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही व्यायाम करणं किंवा आईनं व्यायाम करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे योग्य प्रकारचा योग्य व्यायाम करा. त्यामुळे शरीराचा शेप जातोय म्हणून दूध न पाजणं हे काही न पटणारी गोष्ट आहे. पण काही आजार जर आईला असतील किंवा काही कंडिशन्स अशा आहेत की ज्यामध्ये दूध पाजणं शक्य नाही किंवा दूध आलं तरी पाजू नये आपण म्हणतो, त्यावेळेला मात्र काही इलाज नसतो. जसं HIV आहे, कॅन्सरचे काही आजार आहेत, कॅन्सर सारखी काही औषधं आहेत आईला, थायरॉइड सारखे आजार, थायरॉइडच्या औषधं किंवा गोळ्या चालू आहेत. अशा कंडिशन्समध्ये दूध पाजू नये किंवा त्या काही काळापुरते काही आजार निर्माण, सेप्टिसिमिया आहे म्हणजे इन्फेक्शन झाले आईला, न्यूरोसायकोसिस आहे, आईची मानसिक शारीरिक अवस्था चांगली नाही, मानसिक अवस्था चांगली नाही, अशा कंडिशन मध्ये अंगावर डायरेक्ट आपण दूध पाजू नका म्हणतो. पण त्या आईचं सुद्धा दूध काढून आपण पाजू शकतो. किंवा छातीच्या भोवती काही इन्फेक्शन झालंय, हर्पेस इन्फेक्शन झालंय, मॅस्टायटिस म्हणजे पू झालाय, पस झालाय, अशा वेळेला निदान त्या छातीवरती दूध पाजू नये, दुसऱ्या छातीवरती दूध पाजावं. अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये बाळाला आईचं दूध पाजू नये किंवा ते दूध काढून पाजावं. यात मात्र त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या वेळेला ते बघून, टायफॉइड सारखा आजार, मलेरिया सारखा आजार, या आजारांमध्ये दूध पाजू नये कारण दुधातून ते जंतू बाळाला जातात, बाळ आजारी होऊ शकतं. तुम्ही म्हटलं तसं त्याचं डायरेक्ट कोरिलेशन तर एकतर नाही आहे की बाबा की तुम्ही बाळाला दूध पाजते तर तुमचं बॉडीचा शेप बदलेल किंवा फिगर खराब होईल, हे डायरेक्ट कोरिलेशन तर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मगाशी तुम्ही जे सांगितलं की त्याचे बेनिफिट्स जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला बॉडी हील करायला तो एक मेकॅनिझम पण आहे. ऑफकोर्स तुमचे नाही, परत मी म्हटलं ना की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि बाळाला मला पाजायचंय म्हणून तुम्ही बका जास्त खाल्लं तर तेही हार्मफुल आहे. किंवा मी प्रेग्नंट आहे, मी काही काम करणार नाही म्हणून सेडेंटरी लाईफ आरामात तुम्ही जगत बसून नुसतंच हे केलं तर तेही वाईट आहे. त्याच्यामुळेच तुमचं वजन वाढतं का, आपलं आपण डिसफिगर का होतो, एकतर एक्सेसिव्ह इटिंग किंवा नो एक्सरसाइज, या दोन गोष्टीचा बॅलन्स व्यवस्थित ठेवला तुम्ही ठीक आहे. म्हणजे जेवणामध्ये तुमच्या गोडाचं प्रमाण कमी पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे, फॅट अजिबात नको, म्हणजे तुमचं जाडी किंवा वजन वाढायचा प्रश्न नाही. सर आता स्तनपानाचं महत्व तर म्हणजे सगळ्यांना माहित आहे किंवा तुम्ही सांगता आणखीन ते अधोरेखित झालंय, पण मग ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान जे म्हणते त्याची योग्य पद्धती काय, अजून आपण काय सांगू शकतो? जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू ना तर त्याला आपण एक परत 3 वेगवेगळ्या घटकांमध्ये डिवाइड करूया. एक बाळ, दुसरं आई आणि आईचं दूध, आणि तिसरं सराउंडिंग वातावरण. म्हणजे परत आईला आणि बाळाला ब्रेस्ट फिडिंग जर करायचं असेल तर आसपासचं वातावरण चांगलं पाहिजे. जसं तुम्ही ध्यानाला बसायचं असेल तर ते पहाटे उठून चांगलं स्वच्छ सुंदर हवा पाहिजे, चांगलं संगीत पाहिजे, चांगलं उदबत्ती लावली पाहिजे वासाला, तसंच आहे ते वातावरण आनंदी. सगळ्यात महत्वाचं स्वच्छ पाहिजे, आसपासचा एरिया आनंदी पाहिजे, आसपास आरडा ओरडा किसकिसाट काहीतरी बटणं बिंडणं चाललीत असं किंवा मोठमोठ्यानं टीव्ही वगैरे लावलेत असं नको, प्रसन्न वातावरण पाहिजे आपण म्हणतो तसं. त्यानं ब्रेस्ट मिल्क सेक्रेशन पण चांगलं होतं आणि बेबीचं सकिंग पण चांगलं असतं, दॅट इज अगेन प्रूव्ड. त्यामुळे वातावरण चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळ आणि आई यांची पोझिशन,
असं आपण म्हणूया. तर शक्यतो आईनं क्रॉस लेग म्हणतो आपण, म्हणजे आपल्याकडे जसं मांडी घालून बसणं आपण तसं शक्य असेल तर तसं डिलिव्हरी झाल्यावर शक्य असेल तर तसं बसावं. एकतर हात असलेल्या खुर्चीवर खाली पाय सोडून पायाखाली थोडंसं खुर्चीची उंची कशी आहे ती बघून, म्हणजे थोडी आपली जी उंची अशी कमी उंचीची खुर्ची असावी किंवा आपली नेहमीची खुर्ची असेल तर तिला खाली पायाखाली सुद्धा Support सपोर्ट मिळेल. पाहिजे. म्हणजे पूर्वीचे राजे महाराजे जे कसे सिंहासनाच्या खाली त्यांच्या गोल हे असायचं, तसं ते उजव्या द्यावं त्यांना. पायाखाली तरी असायला पाहिजे. त्याला डावा पाय तिनं दुमडलेला असावा. बाळ असं कुशीत मगाशी म्हटलं तसं हा. असं घ्यायला हवं. म्हणजे बाळाची पोझिशन तिरकी पाहिजे, डोकं वर आणि थोडंसं हो. पाय खाली अशा पद्धतीनं पाहिजे. हो. छातीला बाळ लावताना हो. अत्यंत महत्वाची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे बाळाचं नाक दाबलं जाणार नाही छातीवरती, नाक गुदमरणार नाही, म्हणजे बाळ गुदमरणार नाही, नाहीतर बाळाला श्वास घ्यायला त्रास होईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आता मी म्हटलं तसं डाव्या हातानं बाळ धरलं पाहिजे, असं सपोर्ट दिला पाहिजे बाळाला. उजव्या हातानं ब्रेस्ट पकडली पाहिजे. ब्रेस्ट पकडताना निप्पल 2 बोटांच्या मध्ये यायला पाहिजे. म्हणजे आता माझ्या हाताची पोझिशन बघितलं तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यावेळेला 2 बोटांच्या मध्ये निप्पल आलं की बाकीच्या हाताने तिनं ब्रेस्ट स्क्विझिंग केलं पाहिजे. ज्यायोगे दूध येणं जे आहे, दूध उतरणं म्हणतो, ते आपण सुरुवातीला तरी ऍटलिस्ट सोपं होऊन जातं. तिसरी गोष्ट, बाळ जेव्हा ते निप्पल किंवा बोंड जे म्हणतो आपण तोंडात पकडतं त्यावेळेला त्याला अशा पद्धतीनं ते तोंडात द्यायला पाहिजे की त्या ब्रेस्टच्या जे निप्पल असतं त्याच्या भोवती एक काळा भाग असतो, त्याला एरिओला असं म्हणतात. तर तिथपर्यंतचा भाग बाळाच्या तोंडात जायला पाहिजे. म्हणजे ते बरोबर सकिंगची पोझिशन जी म्हणतो आपण किंवा मशीन असतं ते होतं. बाळाच्या जे टाळू असतो वरचा तिथे ते निप्पल टच होतं. ते जिभेनं बाळ असं धार काढल्यासारखं ते सक करतं आणि त्या निप्पलला आणि एरिओला बाळाचे जे गाल असतात ते सॉफ्ट फॅट पॅड मिळाल्यासारखं सपोर्ट करत असतं आणि ते बरोबर एअर टाईट म्हणतो आपण तसं ते होतं आणि सक्शन केल्यावरती त्याच्यातनं ते दूध येतं. या सगळ्या गोष्टी दूध पाजताना महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, दूध बऱ्याचदा बाळ काय करतं, दूध पिता पिता झोपतं. मगाशी आपण म्हटलं ते थोडंसं रेल्वेत बसल्यासारखं असतं. आपण रेल्वे चालू झाली, रेल्वेत बसलेलं असलो की रेल्वेत जायचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये आपल्याला झोप लागते. किंवा काही लोक टीव्ही लावतात, बातम्या लावतात आणि झोपतात. टीव्ही बंद केला की त्यांची जाग येते किंवा रेल्वेत थांबली की त्यांना जाग येते. तसं ती मुलं त्या सकिंगचा रिदम असतो, त्या रिदम मध्ये पिता पिता ओढता ओढता त्यांना झोप लागते आणि त्यांचं तेच थांबले की तो रिदम थांबला की परत ते जागे होतात आणि पितात. किंवा अशा वेळेला त्या रिदम मध्ये झोप लागली असेल तर बाळाच्या पायाला थोड्याशा टिचक्या मारून त्याला थोडंसं जाग करावं आणि अजून ते पिते का बघावं. म्हणजे अर्धवट त्याचं पिलं गेलं किंवा पोट भरलं नाही असं होणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये पहिले साधारण 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत दोन्ही ब्रेस्टवरती, एस्पेशली सुरुवातीचे एक 8-10 दिवस ते 15 दिवसापर्यंत बाळाला दोन्ही ब्रेस्टवरती लावावं. कारण सुरुवातीचं म्हटलं की मग चर्चा केली, दूध घट्ट असतं, त्यामुळे दोन्ही ब्रेस्टवरती लावावं. दोन्ही ब्रेस्ट एम्प्टी होतील एवढं बाळ जर पित असेल तर पिऊ द्यावं. जे त्याच्यामुळे एकतर मगाशी म्हटलं तसं 3-3 तासापर्यंत बाळाला भूक लागणार नाही, पोट भरेल आणि ब्रेस्ट जेवढी एम्प्टी होईल, दूध त्याच्यातलं संपेल, तेवढं दूध निर्मितीची प्रक्रिया चांगली होत राहते. त्यामुळे ब्रेस्ट एम्प्टी होणं महत्वाचं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात दोन्ही बाजूला पाजावं. त्याच्यानंतर जसं जसं बाळ मोठं होईल तसं तसं दूध येण्याचं प्रमाणही वाढतं आणि लिक्विड पण असतं, दूध जास्त पातळ पण असतं. त्यामुळं एका बाजूच्या स्तनावरती बाळ प्यालं तर पुरेसं होऊ शकतं. त्यामुळं एकदा या स्तनावरती पुढच्या वेळेस दुसऱ्या स्तनावर असं अल्टरनेट म्हणतो आपण, असं पाजलं तरी चालू शकतं. दुसरी पोझिशन आहे, झोपेत सुद्धा तुम्ही पाजू शकता बाळाला. एस्पेशली रात्रीच्या वेळेला आई पण झोपलेली असते, बाळ पण झोपलेलं असतं आणि झोपेतच बाळ आईला भूक लागली पकडतं आणि प्यायला चालू करतं. दिस इज अगेन नॅचरल प्रोसेस. पण आईनं थोडं अलर्ट राहायला पाहिजे. त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा बाळाच्या तोंडावर ब्रेस्ट पडते आणि बाळ गुदमरतं आणि बाळाला रडता पण येत नाही आणि त्यामुळं काही ऍक्सिडेंट्स म्हणतो आपण, ते वाईट गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो झोपून पाजायचं टाळावं रात्री सुद्धा. पण पाजायचं झालं तर अलर्ट असावं आईनं. हे पोझिशनच्या बाबतीत झालं. पिऊन झाल्यानंतर सुद्धा बर्पिंग जे म्हणतो आपण, ढेकर काढणं बाळाला, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे बाळाला पिऊन झाल्यानंतर, पाजून झाल्यानंतर बाळाला उभं धरावं. बाळाचा खांदा आपल्या खांद्याच्या किंवा आईच्या खांद्याच्या लेवलला यायला पाहिजे. म्हणजे हनवट आपल्या खांद्यावर टेकली पाहिजे आणि पाठीमागे जायला पाहिजे. आणि बाळाची पाठ चोळताना, आता माझ्या हाताकडे तुम्ही बघा, वरनं खाली असं चोळत बसायचं नाही, एका दिशेने वरनं खाली. युनिडायरेक्शन म्हणजे वरनं खाली, खालनं वर नाही, वरनं खालीच चोळलं पाहिजे.
म्हणजे मग ती जे दूध पिताना थोडीफार हवा गेली असेल बाळाच्या पोटात किंवा जाते, ती ढेकरीच्या स्वरूपात बाहेर पडते, किंवा एक्सेस मिल्क जर गेलं असेल बाळाच्या पोटामध्ये तर बाळ उलटी करतं, म्हणतो आपण स्पिटिंग म्हणतात त्याला, थुंकून टाकतं, ते दूध बाहेर पडतं. म्हणजे मग बाळ झोपवल्यानंतर खाली, त्याच्यानंतर त्याला उलटी झाली तर ते झोपेत जर त्यानं उलटी केली तर त्याला ॲस्पिरेशन म्हणतो, म्हणजे ते श्वासनलिकेत जाऊन परत बाळ गुदमरणं, किंवा त्याला ॲस्पिरेशन निमोनिया म्हणतो, दुधाचा निमोनिया म्हणतो. हे सिरियस कंडिशन आहेत थोड्याशा, अशा होण्याचं टाळतं. त्यामुळे बाळाचं पिऊन झालं की लगेच त्याला झोपू नये. बाळाला खांद्यावर घ्यावं, उभं धरावं, त्याला वरनं खाली त्याची पाठ चोळावी, त्याची ढेकर काढावी, किंवा जे काही उलटी होईल ते करावं. असं एक 15 ते 20 मिनिटं, जसं आपण आपल्या बाबतीत म्हणतो की जेवल्यानंतर लगेच झोपू नये, शतपावली करावी, तसं बाळाच्या दृष्टिकोनातून एक 15 मिनिटं असं आपण बर्पिंग केलं पाहिजे, ढेकर काढली पाहिजे, आणि खांद्यावर त्याची झोप लागली की मग त्याला हळूच झोपवलं पाहिजे. फिडिंग झाल्यानंतर झोपवताना सुद्धा त्याला सपाट झोपू नये. बाळाला झोपवताना आपण वामकुक्षी म्हणतो, मोठी माणसं डाव्या कुशीवर झोपतात, बाळाला उजव्या कुशीवर झोपवावं, कारण त्याच्या ज्या आतड्यांची जी रचना असते त्या दृष्टिकोनातून त्याला तिरकं डोकं वर, म्हणजे आपण डोक्याखाली उशी घेतो, बाळाला कमरेपासून उशीसारखं किंवा असं जाड द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उजव्या कुशीवर झोपलं पाहिजे, त्या पाठीला थोडंसं एखादं पांघरुणाचं किंवा उशीचं असं सपोर्ट द्यायला पाहिजे. असं एक साधारण अर्धा तास त्याला झोपवावं, आणि मग ते सगळं काढून त्याला पाहिजे तर सरळ झोपवावं. या गोष्टी फिडिंगच्या हे कधी काळापर्यंत केलं पाहिजे, की जोपर्यंत म्हणजे स्तनपान सुरू आहे ते प्रत्येक वेळेला साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे केलं की बस होतं. 3-4 बरं. महिन्यानंतर आपला जो गट असतो तो बऱ्यापैकी चांगला डेव्हलप झालेला असतो तो, आणि मग ते त्याचे वॉल्स वगैरे जे आहेत ते सगळे व्यवस्थित डेव्हलप होतात. मग रिगस्टेशन किंवा उलटी होणं हे कमी होऊन जातं. आणि दूध पिल्यानंतर उलटी होणे थोडीफार हे नॉर्मल आहे, म्हणजे त्यामध्ये पॅनिक होण्यासारखं काय कारण नाही. ॲब्सोल्युटली. उलटी होणं नॉर्मल आहे, पण तुम्ही बाळाला आडवं झोपवलेलं असेल आणि ते झालेली उलटी जर त्याच्या नाकातोंडात गेली, म्हणजे तोंडात गेली तर परत काही प्रॉब्लेम नाही, नाकात गेली, त्याच्यानं श्वासनलिकेत गेली तर त्याला थोडासा सिरियस मेडिकल कंडिशन. आता काही स्त्रियांच्यामध्ये, म्हणजे काही मातांच्या मध्ये काही आजार असतील, मग अशी आपण जसं बोललो की वेगवेगळे आजार झाले असतील, किंवा काही कारणामुळे त्यांना जर स्तनपान करता येत नसेल, किंवा डॉक्टरने झाले की नाही तुम्ही करू नका काही काळासाठी, तर अशा कंडिशनमध्ये बॉटल फिडिंग जे म्हणतो आपण, तर ते केलं पाहिजे का, आणि त्याची परत योग्य पद्धत काय आहे का? बॉटल फिडिंग 2 प्रकारे आपण बघूया. आईचं दूध काढून बाटलीनं पाजणे, जसं आपण म्हटलं काही कंडिशन्स मध्ये असतं. आणखीन एक आहे, आई फिजिकली मेंटली सगळ्या दृष्टिकोनातून नॉर्मल आहे, पण रिट्रॅक्टेड निपल नावाची एक कंडिशन असते, म्हणजे ज्याच्यामध्ये आईच्या छातीचं बोंड बाहेरच येत नाही, ते आतल्या तर रुतल्यासारखं असतं. तर त्याच्यासाठी 2 गोष्टी करतात. ते तरुणपणातच समजतं बायकांना की आपल्या छातीचं बोंड पुढं नाही, तर जेव्हा ते समजते, लक्षात येते, तेव्हापासून त्याला ते फिजिओथेरपी सारखं व्यायाम करून ते ओढण्याचा प्रकार करून प्रयत्न करून रोज दिवसातून 10 वेळा 15 वेळा 20-25 वेळा ओढावं ते, म्हणजे मग ते बाहेर आलं तर फिडिंगच्या वेळापर्यंत नॉर्मल होऊ शकतं. पण जर रिट्रॅक्टेड निपल असेल तर ते बाळ तोंडातच पकडू शकत नाही, त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग करता येत नाही अशा वेळेला. आणि मग अशा आपण म्हटलं काही वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये ते दूध, किंवा आई आता नोकरीवर जाते तर अशा वेळेला ते आईचं दूध काढून ते एक आपण बाटलीनं पाजू शकतो. दुसरी गोष्ट मेडिकल कंडिशन्स असतील, किंवा आई नोकरीवर गेली, अशा वेळेला फॉर्म्युला फिडिंग जे म्हणतो आपण ते पाजावं. बाटलीनं दूध पाजताना 2-3 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. एक तर खरं बाटलीनंच दूध पाजायचं का हे बघावं, शक्य असेल तर वाटी चमच्यानं दूध पाजावं, कारण वाटी चमचा स्वच्छ करणं हे बाटलीपेक्षा सोपं असतं, कारण तुमचा हात आत पूर्णपर्यंत जातो, त्यामुळे घासणं स्वच्छ करणं, चमचा स्वच्छ करणं हे सोपं जातं. त्यामुळे बाळ पिऊ शकतं वाटी चमच्यानं दूध. पण जर तुम्ही परत मी म्हटलं की सुज्ञ असाल तर ते बाटलीनं सुद्धा दूध पाजायला हरकत नाही. बाटली पहिल्यांदा स्वच्छ कशी करायची याची आपण माहिती घेऊया. बाटलीचं झाकण काढल्यानंतर बाटलीमध्ये थोडंसं तुमचं सर्फ, निरमा किंवा असं जे काही भांडी स्वच्छ करायचं साबण असेल ते टाकावं. त्याच्यानंतर प्लास्टिकची जाळी असते भांडी घासायची, ती टाकावी, आणि त्याच्यानंतर ब्रश घालावा. नाहीतर ब्रशला काय असतं, बाटली साफ करायच्या खाली लोखंडाचा पार्ट असतो, आणि ब्रश साधारण, म्हणजे ब्रशेस जे असतात त्याचे ब्रिसल्स जे असतात ते साधारण एक अर्धा इंच ते 1 इंच वर असतात, त्यामुळे बाटलीचा तळ आणि खालचा भाग हा स्वच्छ होत नाही बऱ्याचदा. ती खालची जी जाळी आपण घातलेली असते त्यानं तो तळ आणि बाटलीचा बॉटमचा जो साईड पार्ट आहे तो म्हणतो आपण, तो स्वच्छ व्हायला त्यानं मदत होती. अशा पद्धतीनं ते घासून घ्यावं स्वच्छ. दुसरी गोष्ट, ती उकळून घ्यावी बाटली. त्यानंतर बाटलीचं बूज जे आहे ते स्वच्छ करताना ते बूज उलटं करावं,
म्हणजे आतल्या बाजूला जे दूध चिकटलेलं असतं ते आपल्याला स्वच्छ घासता येतं किंवा करता येतं, आणि वरनं तर आपण स्वच्छ करतोच. आणि आता हे अलीकडचे सिलिकॉनचे असतात ते गरम केले तरी चालतात. त्यामुळे बाटली उकळून घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीनं बाटली स्वच्छ करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाटलीनं जेव्हा दूध पाजतोय तेव्हा बाळ मांडीवर घेतले किंवा शेजारी ठेवले, बाळाच्या तोंडात बाटली दिल्यानं आपण टीव्ही बघत बसलोय किंवा दुसरा कोणाशी तरी गप्पा मारत बसलोय, हे असं अजिबात करू नये. कारण हळूहळू आपलं जेव्हा लक्ष तिकडे जातं तेव्हा आपल्याही हाताला रग लागते किंवा हात दमतो म्हणतो आपण, आणि ते लूज होते आणि बाटली बाळाच्या छातीवरती आडवी होऊन जाते. आणि त्यावेळेला बाटलीतलं दूध जे निपलमध्ये येतं बाटलीच्या, त्यावेळेस ते निपल पूर्ण भरलं जात नाही. निम्मा भाग त्याच्यात दूध असतो, वरचा निम्मा भाग एअर असते. त्यामुळे दूध पिताना बाळाच्या पोटामध्ये दूध जातं, हवा जाते दुधाबरोबर. त्यामुळे मग पोट फुगणं, पोटात दुखणं, कळ येणं, आणि परत सॉलिड पार्ट किंवा दूध व्यवस्थित न केल्यामुळे वजन नीट न वाढणं, आणि मग बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे बाटलीनं दूध पाजताना अलर्ट राहायला पाहिजे, किंवा चोकिंग जे म्हणतो आपण ते सुद्धा बाटलीनं दूध पाजताना व्यवस्थित जर पाजलं गेलं नाही तर होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पाजलं पाहिजे, बाटली व्यवस्थित धरली पाहिजे तरी, की ज्या योग्य बाटलीचं जे निप्पल आहे ते व्यवस्थित भरलं जाईल. तिसरी गोष्ट, बाटलीच्या निप्पलचं जे छिद्र आहे ते एवढंच योग्य पाहिजे की ते आईच्या निप्पलला छिद्र असतं तेवढंच पाहिजे. म्हणजे उलटी केलं की बदा 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 धार लागली असं उपयोग होता कामा नये. बाळाला त्याच्यात सकिंग करूनच ते दूध ओढून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग सडनली दूध जास्त गेलं, तोंडात गेलं, त्यांना चोकिंग झालं वगैरे, या गोष्टी होणार नाही. ही काळजी बाटलीनं दूध पाजताना नक्की घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मोजून दूध घेणं म्हणतो आपण, ते बाळाला किती लागते ते त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडं दूध बाळानं पिऊन झाल्यानंतर उरलं पाहिजे. म्हणजे आपण थोडंसं असं म्हणूया की ग्लासमध्ये पाणी असणं आणि ग्लास भरलेला असणं याच्यात फरक आहे. आपल्याला ग्लास भरलेला पाहिजे, नुसतं पाणी नको आहे. म्हणजे अर्धवट बाळाला भूक लागली, अर्धवट दूध मिळालं तरी त्याची, आपल्याला भूक लागली, आपण 1.5 चपाती खाल्ली तरी आपलं पोट भरेल, म्हणजे भूक शमेल आपली. पण पोट केव्हा भरेल? आपल्याला 2 किंवा 3 चपात्या खाल्ल्यावरती पोट भरेल. तसं बाळाला तुम्ही थोडंच दूध पाजलं, त्याची भूक भागली की ते रडायचं थांबेल, पण त्याचं पोट भरलेलं नसेल. ते पोट भरलंय कसं समजेल तुम्हाला? बाटलीत जेव्हा दूध उरेल ते टाकून द्यायला, किंवा बाळ तोंड काढतं, तुम्ही बाटली जरी त्याच्या तोंडाजवळ धरली तरी हळूच आपलं तोंड काढून घेत नाही ते. तर तसं थोडं दूध शिल्लक राहायला पाहिजे प्रत्येक वेळेला. ते आईचं अंगावरती दूध पाजताना अशी काय असा प्रश्न येत नाही. ते बाळ पिऊन झालं की तोंड काढलं की संपला विषय. मग आपण बाटलीच्या बाबतीत असं होऊ शकतं. त्यामुळं ते दूध बनवून ते दूध बाटलीत भरताना आपण थोडं एक्स्ट्रा दूध घ्यायला पाहिजे, त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणखीन एक, बाटलीचं दूध पाजायचं आपल्याला हे, जसं आपण मगाशी म्हटलं, आईचं दूध जर कमी पडलं तर वरचं दूध पाजायला लागेल. त्यावेळेला सुद्धा बाटलीनं किंवा वरचं दूध कुठलंही पाजायला हरकत नाही. पण त्यावेळेला एक काळजी घ्यायला पाहिजे की बर्पिंग झाल्या लगेच दूध पाजलं पाहिजे, नाहीतर परत बाळ अर्धवट उपाशी राहू शकतं. आईचं दूध जर कमी पडत असेल, बाळ तासाच्या आतच उठत असेल, रडत असेल आणि प्यायला मागत असेल, तर याचा अर्थ आईचं दूध कमी येतंय. मग अशा वेळेला आईचं दूध पाजून झाल्यानंतर आपण बर्पिंग केलं की लगेच वरचं दूध आयदर वाटी चमच्यानं किंवा बाटलीनं, जे काही तुम्हाला सोयीचं असेल त्यानं ते पाजा. तशा फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते लक्षपूर्वक केलं की म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि आता जेव्हा आपण स्तनपानाचा विषय घेतो की मग ते साधारण कधीपर्यंत केलं पाहिजे, म्हणजे त्याला किंवा बाळाला वरचं जेवण साधारण कधीपर्यंत सुरू केलं पाहिजे, त्याची काही साधारण गाईडलाईन्स आहेत की? अगदी वेस्टर्न स्टँडर्ड प्रमाणे खरं तर 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह मदर्स मिल्क द्यायला पाहिजे असं आपण म्हणतो. आपल्याकडे पण आपण भारतात म्हणतो किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणतो. फक्त आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मदर ह्या खूप उशितच असतात. म्हणजे उदाहरणार्थ कुठलीही व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष असो, तिचं हिमोग्लोबिन 14 पाहिजे. पण आपल्याकडे स्त्रियांचं हिमोग्लोबिन 12च्या वर मिळालं तर काय आपण अगदी आनंदी व्हायला पाहिजे अशी परिस्थिती. म्हणजे प्रत्येक स्त्रीचं हिमोग्लोबिन हे 10 ते 12च्या आसपासच असतं. म्हणजे ती कुपोषित आहे. म्हणजे तिचंच हिमोग्लोबिन कमी आहे तर बाळाला आयर्न आणि हे प्रोटीन्स आणि हे सगळं कसं मिळणार त्याच्यातनं? त्यामुळे आपल्याकडे थोडंसं भारतीय किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये 4 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही थोडंसं विनिंग जर केलं तर चालू शकतं. पण आयडियली 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करावं. 6 महिन्यानंतर वरचं सुरू करावं. वरचं सुरू करताना इकडचं बटन बंद केलं आणि तिकडचं बटन चालू केलं असं अजिबात नाही.
विनिंग त्याला म्हणतो आपण, म्हणजे इट इज नॉट सबस्टिट्यूट, हा. इट इज सप्लिमेंट. ओके. म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं की आईचं दूध पाजून झाल्यानंतर बाळाला जर पुरत नसेल तर वरचं दूध पाजावं किंवा वरचं जे काय आहे ते पाजावं, किंवा एकदा आईचं पाजावं एकदा वरचं पाजावं, अशा पद्धतीनं ते आपल्या आपल्या सोयीनं ते सुरू करावं. बऱ्याचदा मी असं सांगतो की 6 महिने झाले की तुम्ही सकाळच्या एक वेळचं दूध एकदा आईचं दूध पाजून झाल्यानंतर युजली आपण दूध पाजतोय, त्यामुळे वरचं सुद्धा दुसऱ्या प्राण्याचं दूध पाजण्यात काही हशेल नाही. म्हणजे आपण असं करत नाही की सकाळी गाईचं दूध पिलं, दुपारी म्हशीचं दूध पिलं, संध्याकाळी बकरीचं दूध पिलं आणि रात्री कोणाचं. आपण चपाती भाजी भाकरी भात वेगवेगळे, त्याच्यात सुद्धा वेगवेगळे पदार्थ खातो. तसंच बाळ जन्मापासून 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्हली फक्त मदरचंच दूध पित आहे. त्यामुळे त्यालाही त्याच्या टेस्ट बड डेव्हलप झालेले असतात, वेगळ्या चवी पाहिजे असतात. आणि मगाशी म्हटलं तसं की नुसत्या आईच्या दुधात असणाऱ्या घटकांवरती त्याची वाढ आता पुढं व्यवस्थित होणार नाहीये हे माहिती पाहिजे. म्हणून मग कुठले पदार्थ वापरायचे, तर युजली आपण तांदूळ आपल्याकडे असतो भारतीय याच्यामध्ये, आपण तांदूळ आणि डाळ याचं मिश्रण करतो. त्याच्या मिश्रणाचं पण प्रमाण आहे, म्हणजे एकाच 3 प्रमाणात 1 चमचा डाळ घेतली तुम्ही तर 3 चमचे तांदूळ घेतले पाहिजे. आणि मग त्याचं पावडर करायची, मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक पावडर करा. त्याच्यात थोडंसं मीठ, थोडंसं सुरुवातीला पाण्यात तयार करायचं, म्हणजे सुरुवातीला फक्त तांदूळच घ्या. तांदळाच्या पावडरमध्ये किंवा तांदळाचं ती पावडर शिजवा, त्याच्यामध्ये मीठ, गूळ, हिंग आणि तूप घाला थोडं थोडं. आणि त्याची जी खीर आहे ती पहिले खीर पेस्ट म्हणजे घट्ट झाली, खीर म्हणजे पाणी व्हायला लिक्विड असं दुधासारखी पाहिजे कन्सिस्टन्सी सुरुवातीच्या काळात. नंतर हळूहळू आपण कन्सिस्टन्सी घट्ट करू शकतो. त्याचा 1च चमचा पाजा. त्याचा काही संध्याकाळपर्यंत त्रास होतोय का बघा. ते पचलं बाळाला, व्यवस्थित झालं, काही अडचण नाही आली, काही त्रास नाही झाला बाळाला, तर मग दुसऱ्या दिवशी 2 चमचे करा, मग 4 चमचे करा, मग 8 चमचे करा, मग अर्धी वाटी पाजा. असं एक 4-5 दिवस ते 8 दिवस फक्त तांदळाचं पचलं की मग डाळ घ्या. मग डाळ घेताना एकच डाळ घ्या. आता डाळीतली मुगाची डाळ ही पचायला सोपी असते, त्यामुळे मुगाच्या डाळीची पावडर करा. मग 1 चमचा मुगाची डाळ आणि 3 चमचे तांदळाची पावडर. मुगाच्या डाळीची पावडर 1 चमचा, 3 चमचे तांदळाच्या डाळीची पावडर, असं 4 चमचे जे पावडर असेल त्याची खीर करा. मग ती खीर घाला, मग वेगवेगळ्या डाळी ऍड करा. असं दर 4-5 दिवसांनी ते 8 दिवसांनी एका वेळी एकच पदार्थ चालू करायचा. तो पदार्थ पचला, त्याचा काही त्रास होत नाही म्हटलं की तो पदार्थ चालू ठेवायचा आणि मग दुसरा पदार्थ त्याच्यात ऍड करायचा. असं करत करत तुम्ही ते हळूहळू ती गाडी पुढे जायला पाहिजे. असं साधारण 6 महिन्याला सुरू केलं की 6 ते 8 महिन्यापर्यंत, 6व्या ते 7व्या महिन्यापर्यंत तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळीच्या प्रकारचं खाद्य बाळाला व्यवस्थित जायला पाहिजे. नंतर मग तुम्हाला पाहिजे असेल तर वरच्या दुधामध्ये ते तयार करा. मग ते दुधात तयार करताना मीठ आणि हिंग घालू नका, कारण ते दूध फाटेल. त्यामुळे नुसता गूळ आणि दूध आणि थोडंसं तूप पाहिजे तर घाला. म्हणजे गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स हे सगळं असतं. आईच्या दुधामध्ये आपण मगाशी म्हटलं की आयर्न आणि कॅल्शियम हे कमी असतं, हे सगळं सप्लिमेंट त्याच्यातनं मिळू शकतं. म्हणून गुळ वापरायचा साखरेच्या ऐवजी. तुपामध्ये फॅट असतं आणि ते चांगल्या क्वालिटीचं फॅट असतं, त्यामुळे तुम्ही तूप वापरू शकता. म्हणजे बाळाला पोट भरल्याचं समाधान मिळणं या दृष्टिकोनातून आणि कॅलरीज मिळणं किंवा एनर्जी मिळणं, त्या दृष्टिकोनातून दुधामध्ये हे करून पाजायचं. दुधावरची मात्र साय काढून टाकायची ते दूध वापरताना. मग साधारण 9व्या-10व्या महिन्यापासून तुम्ही मॅश्ड पोटॅटो, मॅश्ड ऍपल म्हणजे अंगच्या रसानं शिजलेलं सफरचंद म्हणजे मॅश्ड ऍपल, किंवा शिजवलेला बटाटा, मग तो कुस्करून पेस्ट सारखा करून तो घालणे. मग हळूहळू असे एक एक पदार्थ. मग थोडंसं नॉनव्हेजचं सूप, तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेजचं सूप पाजा. अंड हा विषय सगळ्यात शेवटी करायचा. युजली लोक अंड पहिला घालतात मग नॉनव्हेज किंवा चिकन किंवा मटण घालतात. पण तुम्ही नॉन व्हेजिटेरियन तुम्हाला जर घालायचं असेल तर अंड हे सगळ्यात शेवटी घालायचं, कारण अंड्याला सगळ्यात जास्त ॲलर्जी असते. त्यामुळं चिकन, मटण, काय बाकीचे आपले व्हेजिटेरियन जे फूड आहेत ते घालू शकतो. रव्याचं घालू शकतो आपण, रव्याची खीर घालू शकतो. साबुदाण्याची कंजी म्हणतो आपण, ते घालू शकतो. आपल्याकडे भारतीय ह्याच्यामध्ये पेज घालायची पद्धत आहे, म्हणजे भात शिजवायचा आणि त्याच्या वरचा पेज घालायचा. दॅट इज रॉंग. त्याच्यामध्ये काहीच घटक नसतात, ते नुसतं तांदळाचं पाणीच होऊन जातं. तांदळाची पावडर जायला पाहिजे. रवा हा गव्हापासून बनतो, त्यामुळे तो पोटात जायला पाहिजे. त्याच्यामुळं एकतर सॉलिड फूड गेल्यामुळे पोट भरणं आणि सॅटिस्फॅक्शन, आणि मग कॅलरीज वगैरे पण आहेतच, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे वरचं पाणी नुसतं काढून घालायचं असं नाही करायचं, ते पदार्थ जायला पाहिजे पोटात.
असं करत करत 1 वर्षापर्यंत तुम्ही मग हळूहळू दिवसा सगळं वरचं घालायचं, रात्रीच फक्त अंगावरचं पाजायचं. अशा पद्धतीनं होतं आणि मग हळूहळू ते बाळ वरचं प्यायला लागलं. जिथं नोकरी मिळल्या, पहिल्या दुसऱ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली की पहिली नोकरी सोडून देतं माणूस. तसं तिकडं चांगलं खायला मिळायला लागली की आईच्या अंगावरचं प्यायचं बंद करतं आणि बाळ जसं आईच्या अंगावरचं प्यायचं बंद करतं तसं तसं निसर्ग ते दूध पण बंद करून टाकतो. त्यामुळे ही ग्रॅज्युअल आणि नॅचरल प्रोसेस आहे आणि ती नॅचरलीच होऊन द्यावी. त्याच्यात कुठं कंपल्शन किंवा मारून मुटकून करणं म्हणतो आपण, असं असं होऊच देऊ नये. असं आहे. याच्या पुढे मी कदाचित थोडंसं असं ऍड करेन, सांगेन, जर बाळाला आणि आईला आपल्या मगाशी बोलण्याच्या ह्याच्यात ओझरता उल्लेख आला की पुढे सुद्धा पाजायचं असेल तर ते परत पोट भरण्यासाठी नाही, दोघांनाही सिक्युरिटी किंवा इमोशनल बॉन्डिंग किंवा सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, सेन्स ऑफ पोझिशन, या सगळ्या गोष्टींना, सेन्स ऑफ सिक्युरिटी, या दृष्टिकोनातून जितके वर्ष पाजाय तितके वर्ष अंगावर पाजू दे. त्याला काय अडचण? भारतीय याच्यामध्ये 8-8, 9-9 वर्षाची मुलं अंगावरती म्हणजे काय पितो असं म्हणायला नको आपण, ब्रेस्ट सकिंग करतात आणि ते आईलाही चालतं आणि समाधान असतं, बरं वाटतं तिला आणि बाळालाही चालतं. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग कधी चालू करायचं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, ब्रेस्ट फिडिंग बंद कधी करायचं याच्याबद्दल लिहिलेलं नाहीये. हा, ब्रेस्ट फिडिंग पुरत नाही याच्याबद्दल लिहिलेलं आहे, पण तुम्ही किती वर्ष ब्रेस्ट फिडिंग चालू करून ठेवू शकता. ब्रेस्ट फिडिंग सुरू करण्याच्यावर आठवलं, अजून एक त्याच्यात सांगतो, त्याला रुटिंग रिफ्लेक्स असं म्हणतात. म्हणजे दुधाचा वास आला की बाळ स्वतः तिकडे क्राउलिंग करत जातं. नुकतंच जन्मलेलं बाळ, म्हणजे याच्या निर्णया ठिकाणी प्रयोग झालेले आहेत, सायंटिफिकली इट हॅज बीन प्रूव्ह. तुम्ही जन्म झालेलं बाळ लगेच आईच्या पोटावर ठेवलं, डिलिव्हरी होताना, म्हणजे प्लासेंटा वार बाहेर काढायच्या आधी नाळ कट करायची आणि बाळाला आईच्या पोटावर ठेवून द्यायचं. म्हणजे वेस्टर्न प्रॅक्टिसमध्ये ते जाणून बुजून असं करतात, ज्या योगे आईला ते बाळ पोटावर ठेवले की आईचं लक्ष बाळाकडे जातं. मग तिच्या वेदना, पुढच्या ज्या कळा वगैरे असतात, हे सगळे जे त्रास असतात त्याच्याकडे तिचं लक्ष नसतं आणि ते बाळ सरकत सरकत किंवा रांगत असं म्हणूया, ते स्वतः ब्रेस्ट पर्यंत जातं आणि विदिन 45 मिनिट्स बेबी स्वतः ब्रेस्ट पर्यंत पोहोचतं आणि फिडिंग स्वतः सुरू करतं. एवढं निसर्ग, म्हणजे जसं बाकीच्या प्राण्याच्या बाबतीत आहे, डिलिव्हरी झाली की त्याचं ते उठतं आणि कास पकडतं, काय गाईचं असेल किंवा कोणाचं असेल, तसं माणसाचंही बाळ पोटावर जर ठेवलं त्याला तर ते सरकत जाऊन आईचं दूध प्यायला सुरू करतं. म्हणजे विदिन 45 मिनिट्स टू 1 hours पहिलं फिडिंग बाळाला द्यायला पाहिजे. सर थँक्यू सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या. म्हणजे वरकरणी स्तनपान हा जो छोटासा विषय किंवा एकदम सोपा म्हणजे वाढतो विषय, त्याच्या इतके सारे ॲस्पेक्ट्स आहेत, बाळाच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने, इनफॅक्ट समाजाच्या दृष्टीने, आणि ते का कंटिन्युअस प्रोसेस ठेवली पाहिजे ते खूप सारं महत्त्व कळालं आणि त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.